मृत्युंजयाय अमृतेशाय अच्युत केशव विष्णुधारी हंसनारायणं चैवमेकं केशवं क्लेशनाशाय श्रीहरि पापनाशाय ध्यानमूलं गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्यं पूजा सत्यं मंत्र सत्यं गुरुवाक्य सदा सत्यम् अन्यथा शरणं नास्ति तस्मात् कारुण्य भावेन वक्रतुंड महाकाय निर्विघ्न प्रमे देव गुरुर्विष्णु गुरु साक्षात् परब्रह्म गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात् जनार्दन स्वामी ओम जनार्दनाय नमः आवाज ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः नमः पार्वती देव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्ता 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 लख निरंजन निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज के बजरंग बले के महाराष्ट्र संतांची भूमी आहे त्यात मराठवाडा संतांचं माहेरघर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका गंगापूर तालुक्यातील गवळी धानोरा एक नगरी आणि त्या नगरीमध्ये एक वस्ती कोणाचं घर एक संतोष भावांचे निर्माण झाले वास्तू अर्थात घर घेणे आणि त्या घराची वास्तुशांती आहे की नाही आणि त्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे म्हणून ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण एकत्र आलेलो आहोत अशा बाबांच्या चरित्राची प्रथम साष्टांग दंडवत करूया. आपल्या नगरीतील हनुमानजाची भगवान शंकर असतील देवी असतील या सर्व देवी देवते चरणी वंदन गवळी धानोरच्या या भूमीला वंदन आपल्या भारतीय वंशाच्या बघा स्वदेशी बघा गोमातेला वंदन करूया. आणि या गवळी धानोरातील संतोष भाऊ वर्ग यांच्या या वास्तूचं पूजन होत असताना श्रीमय संत श्री स्वामी विवेकानंद महाराज तुमचे पुण्यकर महाराज बघा उपस्थित आहेत. इतर बघा या ठिकाणी आपल्या त्या जिल्ह्यातील आमचे रिठे अण्णा बघा ज्या रिठे अण्णा उपस्थित आहेत. 15 पाटील उपस्थित आहेत. 15 वाकळे उपस्थित आहेत. चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित आहेत. ज्यांचा आता निवृत्त झाला का हां अजून राहिलं का बरं नवले भाऊ जे सर्वांना मोबाईलद्वारे बाबांचं कार्यक्रम किंवा बाबांचं जे काही कार्य सर्वांमध्ये पोहोचण्याचं जे काम करतात असे आमचे दादासाहेब नवले पद असलेले आमची पुंजराम पाटील नवले आपण नवले नाही वाकडे अशा रीतीने त्याप्रमाणे महिलांना श्रमदान घेऊन जाणारे गाडीमध्ये गजानन गणपती बाप्पा गजानन असे गजानन भाऊ आमचे येवलेकर जे बाबांना घेण्यासाठी आले तर असे येवलेकर बघा. तसोबत असले या तालुक्यातील अनेक गावगावचे गुरुभक्त माता भगिनी श्रद्धावान सर्व भाविक जरा वरात करून या परिवाराच्या प्रेमासाठी आणि वारसांच्या सोहळ्या निमित्ताने आपण जर उपस्थित झालात मग आपल्या सर्वांच्या श्रद्धेचं जरा टाळीवर अभिनंदन या ठिकाणी करूया. आता या ठिकाणी आपण काहीतरी घेण्यासाठी वास्तुशांत सोहळा म्हणजे जसं गुरूंनी काय केलं या वास्तू त्या घरात जेवढे दोष असतील ना ते दोष जावे म्हणून हवन केलं. ग्रहांचं पूजन मातृकाचं पूजन अशा अनेक देवीदेवांचं पूजन करून
या वास्तुदोष काय केले गुरूंनी काढून टाकले. माझी वास्तू काय झाली आता पवित्र झाली, पवित्र अशा द्या. आता या वास्तूमध्ये भूत पिशाचं शाकरी डाकीने येईल का? मग कोण येईल? महालक्ष्मीवर घाला, महालक्ष्मी असा का महिमा हे वास्तू सांगते सोहळ्याचा आहे. मग बाबांचा बघा मुद्दा असा आहे, जसं या सारी सिमेंट कॉन्क्रीटची बांधलेली वास्तू तिचा दोष जाण्यासाठी अनेक प्रकारचे काय करतात संस्कार विधी मार्ग पूजा पार करावं लागते. मग याला सुद्धा घर काय म्हणलं आहे, यशरीसुद्धा घर आहे की बंगला आहे का ना, यशरीसुद्धा घर बंगला म्हणलं आहे की नाही. मग याची सुद्धा काही शांती झाली पाहिजे की नाही. कारण याची शांती झाली तर त्याची शांती करण्याचा काही बघा अर्थ आहे. नाही तर त्याची शांती केली, याची जर केलीच नाही तर मग त्या ठिकाणी याला सुख मिळेल का शांती. याची सुद्धा शांती कशाने होऊ शकते? हां, अनुष्ठान कशाने होऊ शकते बघा. ह्या नरद्याची शांती कशाने होऊ शकते? कशाने? बाबाजींनी भागवत बघा ग्रंथामध्ये उल्लेख केला बघा. ग्रंथामधूनचा प्रभाव दिला. कारण बाबांचा आवडता ग्रंथ कोणता आहे? नाथांचा श्री सार्थ एकनाथी भागवत. म्हणून बाबाजी एका वाक्यात त्या भागवताचं महत्त्व सांगताना काय म्हणायचे? भागवत बाबांचं काळीज आहे म्हणे. काय सांगायचे? भागवत बाबांचं काळीज आहे म्हणून दररोज भागवत वाचा, भागवत पहा, भागवत वाचा, भागवत पहा, भागवत वाचा. कारण वाचाल तर मग काय वाचा बघा. मग मोबाईल सुद्धा काय की नाही भागवत बघा. भागवताच्या वगैरे काही नाही त्या मोबाईलमध्ये भरून घेतले अशा. जसं बघा आपण जो ओम जननाम मंत्र म्हणतो ना, अशा त्या मंत्राचा म्हणजे बघा नाथ आणि भागवतामध्ये उल्लेख केला. कोणत्या मंत्राचा? ओम जनार्दनमा. जसं बाबांनी आवाहन केलं, अनेकांना काय आवाहन केलं? बाबांनी भिक्षा द्या. कोणती भिक्षा द्या? एक जपाची वेळी प्रत्येकाने काय करा, लिहून बाबांच्या झोडीमध्ये भिक्षा म्हणून दान करा की. आजपर अनेक भक्तांनी काय केलं, कोणी 1, 2, 10, 5, 100, 500 बघा काय किती हजार वया त्यांनी काय केल्या कोणत्या मंत्राच्या? मग ज्यांनी आजपर्यंत वर करावं ज्यांनी जपवायलेले असतील आणि त्या बाबांना अर्पण केलं, जर टाळून त्या भक्तांचं आपण आणि आपल्या वयांचं आपण काय केलं? बाबांनी सुंदर अशी की मूर्ती वर्षादी तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. ओझरला बघा आणि पंढरपूरला सुद्धा अशादी अशा अनेक ठिकाणी त्या मूर्त्या बघा तयार होत कशातून तयार होत्या? त्या आपल्या जपाच्या वयाच्या माध्यमातून. कारण बघा ती मूर्ती पाहिल्यानंतर ज्यांनी जपलेली ना त्याने सुद्धा कोणता विचार करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये कोणती कल्पना येऊ शकते? माझा सुद्धा वाटा ह्या मूर्तीमध्ये. कारण मी लिहिलेल्या जपातून ही मूर्ती तयार झाली अशादी असा महिमा त्या मूर्तीचा आहे. आणि म्हणून आपला विषय काय होता? काहीतरी बाबा बोलू काय सांगतो बाबा? हां बरं हां नाथ महाराज भागवत म्हणजे ओम जनार्दनमा या मंत्राचा महिमा बघा नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन केला. अध्याय नंबर किती? 10 म्हणजे 10 बघा. 10 नंबर 15 पाठी सांगा बरं. ओवी नंबर 35 शाबास. अध्याय नंबर 10 आणि नाथांचा भागवत. नाथांचा भागवत. सद्गुरूचे नाम मात्र तेचे आम्हा वेदशास्त्र सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरूंचे. जगामध्ये असा एक मंत्र आहे की सद्गुरूचे नाम हा सर्व जगात असा श्रेष्ठ मंत्र आहे. म्हणून ओम जनार्दनाय नमा आपल्या गुरुचं नाव आहे म्हणून ओम जनार्दनाय नमः मंत्र आपल्यासाठी हा सर्वात महान मंत्र आहे. आणि वेदशास्त्र सुद्धा काय? वेदशास्त्रात सुद्धा नाथ बाबांनी हेच सांगितलंय. जर टाळी वाजून पण त्यांना पाठवा काय म्हटलं? सद्गुरूंचे नाम मात्र तेच आम्हा म्हणजे सद्गुरूंचं नाम हे आमच्यासाठी काय? वेदशास्त्रा समान आहेत. पुढे काय म्हणते? सकळ मंत्र वरिष्ठ मंत्र म्हणजे सकळ म्हणजे सर्व मंत्रामध्ये बरं का. म्हणते फक्त आपल्या जिल्ह्यात तालुक्यातली राज्यातली देशातली नाही बरं का. जगात जेवढे मंत्र असतील ना त्या सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र कोणता? म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. आणि बघा तुमच्या ग्रस्ती लोकांना बघा नाथ महाराजांनी धन्य बघा धन्य म्हटलं. धन्य मग कोणाला धन्य म्हटलं? हा मुद्दा मात्र लक्षात घ्या. नाथ महाराज ग्रस्ती जीवांना बघा धन्य म्हणतात. मग कोणत्या संसारी जीवांना धन्य म्हणतात? तर नाथ महाराजांनी दुसऱ्या अध्याय नंबर 2 बरं का. अध्याय नंबर कितवा? 2. वही नंबर किती आहे? 773 म्हणजे 773 किती? अध्याय नंबर कितवा? 2. वही नंबर किती? आणि त्या व्ह्यूमध्ये नाथ कोणाचं वर्णन केलं? हो का?
कोणता संसारी जीव बघा धन्य बघा आहे. काय म्हणतात नामाच्या देवीमध्ये? ऐशे ज्याची जिवेवरी. काय म्हणतात महाराज? ऐशे ज्याचे जिवेवरी नाम नाचे निरंतरी. तो धन्य धन्य संसारी स्वानंद हरी गरजू लक्षात घ्या. मग संसारी कोणत्या संसारी जीवाला नाथ महाराज धन्य धन्य म्हटलेले आहेत? काय कोणाला म्हटले आहेत? ज्याच्या जीव नेहमी काय आहेत? ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. त्यापुढे बघा नाथ महाराज बघा तुमच्या संसार जीवासाठी किती मोलाचं मार्गदर्शन बघा नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलं की नाही. ज्या संसारी जीवाला वाटतं या संसारामध्ये तरुण गेलं पाहिजे की नाही, त्यांनी कोणतं साधन करावं याचं सुद्धा उत्तर नाथ महाराज एका वहीमध्ये दिलं बघा. कोणत्या वहीमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा ऐका लक्षात घ्या. कोणासाठी? ज्या संसारी जीवाला वाटतं या संसारातून या भवसागरमधला उद्धार व्हावा त्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे बघा याचं उत्तर नाथबाई भागवतामध्ये दिले. अध्याय नंबर कितवा आहे? 11वा. कितवा? 11 म्हणजे डबल वन म्हणजे तुमची वन जावी की नाही, तुमची वन जावी म्हणून डबल वन म्हणजे 11 अध्यायामध्ये. वही नंबर किती आहे? 1519. किती? 1519 वहीमध्ये नाथ महाराजांनी कोणासाठी साधन सांगितलं? ज्या संसारी जीवाला वाटतं माझा या भवसागर उद्धार व्हावा त्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे याचं उत्तर बघा नाथ त्या वहीमध्ये दिलेलं आहे. वही नंबर किती? आता सांगितले ना किती नंबर दिले की विसरून? 1519. 1519 वही नंबर. अध्याय कितवा? 11वा. भागवत कोणता? नाथांचा. काय म्हणतात त्या नाथमातेमध्ये? सांडोनी सकळ जो करे साधू. म्हणजे काय? सर्व साधने सोडून देणार नाथ म्हणतात. काय म्हणतात? सांडोनी सगळं साधन म्हणजे सर्व साधने सोडून कोणते साधनं करू नका, फक्त काय करा? जो करी साधू भजन म्हणजे गुरुचं भजन करा. कोणाचं भजन करा? सांडोनी सगळं साधन जो करी साधू भजन तेव्हाच मी त्याचे शुद्ध मन सत्य जाणू दवा. जसं बघा लोखंडाचं जर सोनं व्हायचं असेल त्याला काय करावं लागतं? शुद्ध की नाही? शुद्ध लोखंड आणि गंजे लोखंड. आता परिसराचा सर्वश दोन्ही लोखंडात झाला तर कोणत्या लोखंड सोनं होतं? का गंजलेलं? गंजले लोखंड किती दिवस आहे ना परिसराजवळी ते सोनं बनत नाही. कोणत्या लोखंडात सोनं होतं? शुद्ध. तसं बघा कोणाचा उद्धार होतं? मग जो गुरुचं नामस्मरण करतो ते नामस्मरण केल्याने काय तर चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झाले म्हणजे तो उद्धरून झाला असा महिमा या साधनेचा बघा बाबाजींनी जो नाथ महाराज आवडता ग्रंथ आहे त्यामध्ये बघा उल्लेख केला आहे. अशा रीतीने आज या वाचनाच्या निमित्ताने बघा अशा अनेक इतर मुद्दे बघा आपल्या सर्वांसाठी दिले. एक छोटासा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात द्या. कारण मनुष्य का बघा संगतीने बिघडतो आणि संगतीने सुधारतो की काहींच्या संगतीने मनुष्य बिघडतो आणि काही संगतीने सुधारतो की. तसं पुढेवाल्या संगतीला गेला बिघडला का सुधारला? बाटलीवाल्या संगती गेला सुधार काय बिघडला आहे की. मग माणसाने कोणते विचार केला पाहिजे? पुढेवाल्याची संगत धरायची, बाटलीवाली धरायची का कोणाची धरायची ही माणसाला कळायला पाहिजे की. संगत कोणाची धरायची कोणाच्या पंक्तीला बसायचं याचं निदान कमी कमी थोडंफार ज्ञान पाहिजे की नाही. हे जर नसेल तर त्याचं बघा जीवन व्यर्थ बघा गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत आणि पंगत अत्यंत महत्त्व बघा. कारण संगती संगत दोषा संगती संग पुण्य. संगती माणसाला काय होतं? संगतीनं वगैरे बिघडतो आणि काही संगतीनं सुधारतो घडतो लक्षात. आणि म्हणून कोणा संग धरायची? कोणाची धरायची? अरे बाबाजी सुंदर उदाहरण दिलं बरं का. आता छोटंसं मात्र महत्त्वाचं उदाहरण दिलं. कारण संगत चुकली किती मोठा परिणाम बघा त्या संगत चुकल्यामुळे होतो याचं उदाहरण बाबांनी दिलं बरं. कोणतं उदाहरण दिलं? संगत जर चुकली ना किती मोठा परिणाम भोगावा लागतो त्या जीवाला याचं उत्तर बघा त्या उदाहरणातून बाबाजींनी सांगितलं बघा. काय सांगितलं उदाहरण बाबाजींनी बघा? म्हणे पर्जन्य पडला नदी पूर आला भुजंग व्हायला लाटान सांगे. काय झालं? हां पुढे पर्जन्य पडला नदी पूर आला भुजंग व्हायला याचा अर्थ काय? अहो खूप पाऊस पडला ढगफुटीसारखा नद्या नाल्यांना पूर महापूर आला आहे की नाही. आणि त्या महापुरात कोण वाद चालला? एक भुजंग वाद चालला. लक्षात आलं ना?
काय म्हणले, पर्जन्य पडला, नदी पूर आला, भुजंगावल्या लाटां सांगे. त्या लाटां संगे नदीमध्ये कोण वाद चालला, भुजंग लक्षात भुजंग वाद चाललेला आहे. त्याची अवस्था काय झाली माहिती आहे का, तो थंडीने काकडला आहे, त्याचा प्राण जाऊ पाहत आहे, अशी अवस्था त्या भुजंगाची त्या महापुरात झाली होती बरं का. काय अवस्था झाली होती समजलं ना, अवस्था झाली होती. कोणी बघितलं, एका राजवंशाने बघितलं. कोणी बघितलं, एका राजवंशाने बघितलं की महापुरात काय वाद चाललेला आहे, त्याची काय अवस्था आहे, तो थंडीने काकडला आहे, त्याचा प्राण जाऊ पाहत आहे. हे कोणी बघितलं, राजवंशाने बघितलं. दया आली कोणाला, का बिचारा नागराज कुठं वाद चालला महापुरात, काकडला आहे, त्याचा प्राण जाऊ पाहत आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, याला. आणि म्हणून त्यांनी काय केलं बघा, म्हणून त्या राजवंशाने केलं, उड्डाण केलं, चुचीमध्ये पकडलं. कोणाला पकडलं, महापुरात वाद चाललेल्या जो थंडीने काकडला आहे, त्याचा प्राण जाऊ पाहत आहे, अशा नागराजाला पकडलं गेलं. कोणाकडून, राजवंशाकडून, चोचीमध्ये. कुठे आणून ठेवलं, जमिनीवर. आता भुजंग कुठे आलेला आहेत, अत्यंत काकडला, प्राण जाऊ पाहत होता. पुन्हा दया आली, ती त्याची अवस्था पण कोणाला, राजवंशाला. मग ते राजवंशाने काय केलं माहिती आहे का, आपल्या पंखाखाली घेतलं. कशाखाली घेतलं, जसे का तिला माता आपल्या लेकराला कसे काखेत घेतले, त्याप्रमाणे बघा त्या राजवंशाने काय केलं, आपल्या पंखाखाली घेतलं. तो बेशुद्ध अवस्थेत होता, तो काकडला होता, त्याचा प्राण जाऊ पाहत होता. बघा पंखाखाली घेतलं, पंखाखाली घेतल्यामुळे काय झालं, ऊब आली. ऊब त्याला तो शुद्धीवर आला. कोण शुद्धीवर आला, जो विशुद्ध होता, याचा प्राण जाऊ होता, असा तो नागराज शुद्धीवर आला. आणि शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा का शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी काय केलं, मग सावध भवनी वेटाळे घातिले. बघा काय केलं, त्या नागराजाने काय केलं, शुद्धीवर आल्यानंतर सावध भवनी वेटाळे घातिले, तात्काळ दंशिले राजहंसा, तात्काळ दंशिले राजहंसा. सावध कोण झाला, नागराज सावध झाला. सावध होऊन त्यांनी काय केलं, कोणाला दंश केला, हो राजहंसा दोष केला. दोष केल्यामुळे काय झालं, बिचार राजहंसाला मरावं लागलं ना. म्हणून काय म्हणलंय, अवित्राचा संग पवित्राने केला, म्हणा केला, अवित्राचा संग पवित्राने केला, अवित्राचा संग पवित्राने केला. प्राणाशी मुकला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस, प्राणाशी मुकला राजहंस. बघा काय झालं, शेवटी राजहंसानी कोणाची संगत धरली, एका दुष्ट नागराजा संगतीला तो राजहंस बिचारा गेला. परिणाम काय झाला, म्हणून कोणा संगतीला जायचं नाही. हां, दुष्ट वाईट नसेल, जे व्यसनी असते, दुष्ट असते, वाईट बघा, त्यांच्या संगतीला जायचं नाही. कारण संगतीने आता सांगितलं काय संगतीचा काय परिणाम होतो. म्हणून आपण अत्यंत भाग्यवान आहात की नाही. कारण तुम्ही सर्वजण कोणा संगतीला आले, बाबांच्या ना, कोणा संगतीला आले, हां बाबा संगती आल्यामुळे तुम्ही सर्व काय झाले, झिरोचे हिरो झाले. काय बनले, झाले की नाही, लक्षात घ्या बरं का मुद्दा, काय सारे झिरो बरं का. मग बाबा संगतीमुळे सारे काय बनले, आता हिरो बनले ते ठीक आहे बरं का. पण काय काय हिरो बनून सुद्धा काय होतं माहिती आहे का, हिरो बनून सुद्धा कोणा संगतीला जात, त्या ढेकणाच्या, कोणाच्या, आणि ती हिरे ढेकणा संगतीला घेऊन परिणाम काय होतो, काय होतो, लक्षात घे. म्हणून बघा नीट विचार करा, ढेकणा संगतीला लावून जाऊन काय करू नका. म्हणून अशा बघा संगतीचा परिणाम काय असतो, हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात बघा घ्यायलाच नाही. माझ्या वचनांच्या निमित्ताने बरं का आपण एकत्र येऊन काहीतरी विचार संकल्प केला पाहिजे. जसं या महिलांनी संकल्प काय केला, काय संकल्प केला, पुण्याचा केला का पापाचा केला, का पापाचा केला. लक्षात, श्रमदान जो घरी श्रमदान बघा, पुण्यकर्म प्राप्त करण्याची गरज काय लक्षात राहा. जसं तुम्ही पैसे दररोज कमी द्या का नाही, दररोज तुमचा काय काय कार्यक्रम चालू आहे, दुकानदारीच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून, अनेक काही माध्यमातून दररोज प्रत्येकजण काय करू राहिला, काय करू राहिला, कलेक्शन ओनली मनी,
काय कार्यक्रम चालू प्रत्येकाचा पैसे जमा करण्याचा कार्यक्रम आहे की नाही. इला असा कोणी बसेल आहे का बरोबर मी पैसे जमा करण्यासाठी काम करीत नाही त्याने जागे बरोबर एक नाही ना पहा हा सर्वजणांचे कार्यक्रम चालू कोणते कार्यक्रम चालू आहे येणे तेने प्रकारे पैसे जमा करण्यासाठी. मग बाबाचा मुद्दा आहे नुसते पैसे जमा करून ते चालेल का बरं का पैसे जरूर जमा करायला लक्षात या. मात्र त्याचबरोबर काय जमा करा पुण्य काय जमा करा पुण्य सुद्धा का जमा लक्षात या. आता पुण्य जर जमा तुमच्या खात्यावर जर पुण्य जर जमा जर असेल बघा त्याचा काय लाभ बघ लक्षात बघा काय लाभ बघा त्या आपल्या जर खात्यावर काय जमा असेल पुण्य जमा नसेल त्याचा काय फायदा लाभ होता हे ऐकावं लक्षात महत्वाचं मत. 3 वेळा किती बघा हे आपल्याजवळ जर पुण्याचा बॅलन्स असेल तर 3 ठिकाणी बघा आपल्याला ते कामात येईल. किती ठिकाणी 3 ठिकाण बघा अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या ठिकाणी पुण्य बघा आपल्याला कामात येतं. पहिलं ठिकाण कोणतं ऐका बरं का समजा तुमच्या घरातल्या एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तुम्हाला बरं का संत जो खरं संत तुमच्या घरात एखादा ॲक्सिडेंट झाला त्यातला एखादा वाचला समजा तर तुम्ही काय म्हणता सांगा ना काय म्हणता तुम्ही हा बरोबर की नाही म्हणजे पुण्य कधी कामात येतं मग हा बरोबर की नाही. विघ्न संकट समय का पहिलं ठिकाण कोणतं एखादं विघ्न संकट जर आपल्या जीवनामध्ये आलं त्यावेळेला हे पुण्याचं ठेवा आपल्याला. दुसरं बघा दुसरं ठिकाण कोणतं सांगा बरं दुसरं ठिकाण कोणतं. आता प्रत्येकजण एक दिवस मरणार आहे का नाही मी मरणारच एखादं उभा राहा बरं जागेवर मी मरणारच नाही राहा ना एखादं उभा तेव्हा सारे असं नाही पाहून राहिले म्हणजे एक दिवस प्रत्येकजण जाणार तर बघा मृत्यू प्रत्येकाला मृत्यूचा प्रसंग एक दिवस यांना लक्षात द्या. मग मृत्यू समय बघा 2 बघा यमराज आणि धर्मराज उभं राहतं बघा कोण उभं राहतं यमराज धर्मराज बघा त्या उभे असतात आणि मग प्रश्न केला जातो बरं का. यमराज प्रश्न करतो कोणाला त्या जीवाला बघा मनुष्याच्या जीवाला काय प्रश्न करतो अरे मनुष्या भगवंताने तुला माणसाचा जन्म दिला काय प्रश्न आहे नीट ऐकावर का काय प्रश्न आहे भगवंताने तुला म्हणे माणसाचा जन्म दिला त्या भगवंतासाठी काय केलं सांग आहे की प्रश्न महत्त्वाचा की नाही. काय प्रश्न आहे ज्या भगवंताने तुला माणसाचा जन्म दिला त्या भगवंतासाठी काय केलं सांग लक्षात द्या. मग कोण उत्तर देऊ शकतात त्या ठिकाणी कोण उत्तर देऊ शकतात ज्यांनी बघा अनुष्ठान केलं असेल ज्यांनी काही श्रमदान केलं काही दानधर्म केला असेल बघा तेच त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतात की आम्ही बाबांच्या आश्रमात गेलो होतो तिथे पंगत केली असेल ते श्रमदान केलं असेल किंवा कोणत्या ठिकाणी बघा धर्म करता आम्ही काय केलं की लक्षात द्या सेवा केला लक्षात द्या. तेच बघा पुण्य त्यावेळेला तुम्ही सांगू शकता. तिथं तुम्ही सांगू शकता का समजा तुम्ही मी चांगला 10 लाखाच्या पुढे बंगला बांधला बघा काय गाडी घेतली काय म्हणते जसं बायका म्हणते आम्हाला साडी आहे माडी आहे गाडी आहे आणि मग बँकेत एवढी सुद्धा आता आम्हाला काही कोणाची गरज नाही म्हणते बरं तुम्ही का तुम्ही आम्ही तिकडच्या बाया सांगत बरं का त्या बाया काय म्हणत्या बाबा आम्हाला गाडी बी आहे माडी बी आहे नाही साडी बी आणि बँकेत एवढी सुद्धा म्हणते त्यात आम्हाला काही आवता काही करायचं लेकरायची होतं न ते लक्षात येऊ ना आपला काय विषय चालू होता हां पुण्य की नाही कोणत्या वेळेला कामायचं मग मृत्यू समय कोणत्या समयी का मृत्यू समयी मग ते पुण्य कामाला लक्षात येऊ. आणि तिसरं कोणतं ठिकाण पुढं आपल्याला जन्म मिळाला की नाही मग पुढचा जन्म कशावर अवलंबून असतो पापावर का पुण्यावर पण पापावर जर पाप जास्त असेल त्याला कुठं नरकात यमपुरीत त्याला कोणता डुकराचा गाढवाचा विंचाचा सर्पाचा असे अनेक बघा जन्म कोणाला जो पापी असं त्याला असे अनेक जन्म काय घ्यावं लागतात. जो पुण्यवान त्याला की कोणता जन्म मिळतो कोणत्या उच्च कुळाला काय श्रीमंत कुळात किंवा ब्राह्मणाच्या कुळात किंवा इतर ठिकाणी लक्षात द्या. आणि असं बघा मग कशाचं आहे मग जसं बाबांचं मोठ्या लक्षात घ्या जसं तुम्ही दररोज पैसे कमवण्यासाठी खटपट धडपड करता की नाही मग तसं पुण्य करण्यासाठी काही ती आपण थोडीफार का होईना काही थोडा बहु उपकार काय थोडा बरं काही उपकार आपण केला पाहिजे की नाही. जर उपकारच काही केला नाही तर मात्र इतकी भयंकर बघा शिक्षा
या जीवाला भोगावं लक्षात द्या. काही काही असे प्रायश्चित माहिती आहे का, असा खांब आहे, खांब तपतो का तो लाल बुंद केलेला बघा तो खांब असतो, आणि त्याला काय करायला लागेल, त्या आलिंगन विचार करा ना, अगोदर चटका आपला सण होत नाही, तपतो लोहाच्या खांबाला काय करायचं, आलिंगन द्यायचं, विचार करा किती यातना त्या जीवाला बघा भोगावं लक्षात घ्या. म्हणून पुण्याची किती आवश्यकता आहे याची बघा निश्चित आपण विचार कराल, बरं का, विचार कराल, काय कराल पुण्याचा बॅलन्स करण्याचा प्रयत्न कराल, अशी बाबांची प्रार्थना. टाळून तुमच्या सारा अभिनंदन करूया. मध्ये हवन पूजन सर्व या ठिकाणी पार पडलं, आणि आपल्या सर्वांना जयवंतराव बाबूराव वाकडे, पांडुरंग जयवंतराव पाटील वाकडे, कुंजराम जयवंतराव वाकडे, संतोष जयवंतराव वाकडे, सर्व वाकडे तुम्हाला निमंत्रित केलं आणि निमंत्रण उपस्थित झाले. म्हणजे या पर्वाच्या टाळूवर यांचा आपण धन्यवाद करूया. आणि यांच्या निश्चित यांच्या बघा पुढे भविष्यामध्ये यांना काय बाबाजींचा काय निंब का आशीर्वाद या ठिकाणी लाभो, आणि यांची मनोकामना पूर्ण हो. जय बाबाजी.